विषयाची आपल्याला कल्पना आहे. या वर्षी एकतर पाऊस खूप आधी सुरू झाला आणि आतापर्यंत ज्या ज्येष्ठ शेतकऱ्यांना भेटलोय, अगदी 90 वर्षाचे काही भेटले, 1-2 ठिकाणी तर 90च्या पलीकडे ज्यांची वय आहेत असे सुद्धा शेतकरी दादा भेटले. आणि त्या सर्वांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या आयुष्यात एवढी मोठी आपत्ती कधीही त्यांनी अनुभवली नव्हती. साहजिकच आहे, मोठी आपत्ती म्हटल्यानंतर नुकसानही तेवढंच महाप्रचंड झालेलं आहे. तसं पाहिलं तर मराठवाडा हा साधारणतः आपण अवर्षणग्रस्त भागामध्ये धरतो. यावेळेला आक्रीत झालं. पाणी एवढ्या प्रचंड प्रमाणावरती आलं की अनेक ठिकाणी गेले, शेत गेल्या, इलेक्ट्रिक पोल विल म्हणजे जमीन खरडून गेली, सगळं आयुष्य वाहून गेलं. अशा संकटात शेतकरी सापडलाय. एकतर शेतकरी अहोरात्र मेहनत करून जे काही पिकवतो त्याला योग्य भाव मिळत नाही, हमी भाव मिळत नाही. सरकार हमी भाव जाहीर करतं आणि खरेदी केंद्र फार उशिरा सुरू करतं. त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या एका काय शब्द नेमका वापरायचा, कारण घर चालवावं लागतं, म्हणून मिळेल त्या भावामध्ये व्यापाऱ्यांना त्याचं पीक विकावं लागतं. मग कापूस असेल, सोयाबीन असेल, काही असेल, आणि त्याच्यानंतर मग खरेदी केली. वर्षी तर हाती पीकच लागलं नाही. संपूर्ण जमीन खरडून गेली, वह्या पुस्तकं, गुरं ढोरं सगळं, म्हणजे काही असं राहिलंच नाही. मग होतं की ज्या सरकारने निवडणूक प्रचारामध्ये जाहीर केलं होतं, देवेंद्र फडणवीसांची परवाकडे ऐकवली की हे सरकार आल्यानंतर 7/12 कोरा करणार. आत्ताच ती वेळ आहे 7/12 कोरा करण्याची. पण आता काहीतरी आहे, ते मुहूर्त शोधत बसलेत. आता मधल्या काळामध्ये एक आंदोलन उभं झालं का केलं होतं देव जाणे, पण त्यांना आता जूनचा मुहूर्त दिलाय. आपण येता जाताना आता बघाल तर असहाय्यपणाने त्यांच्या परत पुढच्या रब्बीच्या पिकाच्या हंगामाच्या कामाला लागलेले आहेत. मग आत्ता पंचनामे अजून झालेले नाहीत. आत्ता पंचनामे करायला जर का पथक गेलं, केंद्राचं पथक आलं कधी, गेलं कधी, कोणालाच कळलं नाही, तर देणार. कारण आता येताना आपण वळण इकडे घेण्याच्या आधीच बघितलं की शेतकरी त्याचं काम करतोय. मग आपण जर का पथक म्हणून गेलो तर काय बघणार, नाही सगळं व्यवस्थित आहे, शेतकरी कामाला लागले, नुकसान भरपाई मिळणार कशी? पीक विमा ही सुद्धा एक मोठी थट्टा आहे, कारण त्यातले महत्वाचे ट्रिगरच काढून टाकले. आणि मी जे कागद सुद्धा दाखवले, कोणाला 6 रुपये, कोणाला 3 रुपये, कोणाला 2 रुपये, कोणाला 21 रुपये. म्हणजे नुकसान भरपाई तर दूर, कर्ज डोक्यावरती चढलंय. रब्बीचं कर्ज हे मिळणार की नाही मिळणार, त्याच्यासाठी परत गहाण काय टाकणार, खरडून गहाण म्हणून स्वीकारणार का? आणि आधीच ती गहाण जर टाकलेली असेल तर दुबार पेरण्यासारखी दुबार गहाण घेणार का? म्हणजे काय प्रश्नातून प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणून मी ज्या वेळेला त्यांनी जून सोडला तेव्हाच 2-3 प्रश्न विचारले होते की जून मध्ये जर तुम्ही कर्ज घेणार असाल तर तोपर्यंत हप्त्याची की नाही फेडायची, नवीन कर्ज मिळणार, नवीन मिळालेले कर्ज सुद्धा फेडायचं की नाही फेडायचं. कारण एका बाजूला मुख्यमंत्री सांगतायत जूनमध्ये कर्जमुक्ती करणार, दुसऱ्या अर्थमंत्री बोलतायत की नियमितपणाने कर्जाची तुम्हाला सगळंच फुकट पाहिजे का, त्याचे हप्ते नियमित फेडा. म्हणजे नक्की काय करायचं शेतकऱ्यांनी हे कळण्याचं झालेलं आहे. आणि जे पॅकेज जाहीर केलं, मोठं आकर्षक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं, 31,000 साधारणतः 800 कोटीचं, आणि घोषणा करताना सांगितलं की इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज. हे इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे. कारण तुम्ही साक्ष आहात, कॅमेऱ्याने सगळं टिपलेलं आहे, कसे शेतकरी व्यथा मांडतायत, कशा महिला आहेत, कसे आजोबा बोलतायत, कसे बोलतायत, हे सगळं तुम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आणलं. म्हणून मी पहिल्या प्रथम तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतोय. ही वस्तुस्थिती आहे. हेच तर सांगण्याचा माझा हा प्रयत्न होता. मी काही इथे भाषण करण्यासाठी किंवा सभा घ्यायला आलो नाही. म्हणजे सरकार जे बोलतंय ते आणि जमिनीवरची वस्तुस्थिती च्या व्यथा ह्या जनतेसमोर आणायला आणि सरकारचं ढोंग वेशीवर टांगायला मी हा जो काही संवाद दौरा केला तो आता 2 माझ्या बैठका राहिल्या, पण हा 4 दिवस मी त्याच्यासाठी केला. हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या मनात ज्या गोष्टी आल्या ते मी बोलत आलेलो आहे. 2 गोष्टी मी शेतकऱ्यांनी सांगितल्या. पंचनामे झालेले नाहीत. म्हणजे आपले खासदार संजय जाधव त्यांच्या इकडे तर एका तहसीलदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा.
कदाचित ती त्याची सुद्धा मजबुरी असेल, कारण वरनच काही आलेलं नाही, तर आडात नाही तर पोहरात कुठून, त्याच्यामुळेच पैसे आले नसतील. तहसीलदार जर का मगरुरीने वागत असेल तर मला वाटतं त्याला उचलून मुख्यमंत्र्यांच्याकडे न्यायला लागेल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे की तुम्ही जो काय आव आणलाय, जे काय सोंग आणलंय, हे किती बोगस आहे, हे सरकार कसं दगाबाज सरकार जनतेसमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या कार्यक्रम सांगितले की आता जनता म्हणजे शेतकरी या दगाबाज सरकार करेल की हे शेतकऱ्याची जी मागणी आहे की कर्जमुक्ती तिथं झाली पाहिजे, हेक्टरी त्याला ती शेतकऱ्याची मागणी ती त्याला मिळाली पाहिजे. पलीकडे बाजूला ठेवलं तरी देखील सरकारने जी काय केले आहे त्याचं वास्तव म्हणजे हे जे काही तहसीलदार आहेत, ज्यांनी पंचनामे किंवा कोणी असतील ते तहसील आपला पंचनामा करण्याची ज्यांच्यावर गाव खेडोपाडी त्यांनी पंचनामे केलेत की नाही, पंचनामे केले असतील तर पंचनामे करून रिपोर्टवर पाठवले की नाही, रिपोर्ट पाठवला तर त्यांच्या सर्कलमध्ये किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे आणि ती मिळाली आहे की नाही, पंचनामा आता शिवसैनिकांच्या सोबतीने जनता करेल. आणि दुसरी गोष्ट अशी, आल्यानंतर फसवी आश्वासनं देतात, मग ते लाडक्या बहिणीचं असेल किंवा कर्जमुक्ती म्हणतो ते कर्जमाफी म्हणतात, कर्ज झालं. आता तुम्ही बघितलं की नुकसान भरपाईसाठी ज्याच्या त्यांना अगदी महिला तरी प्रवास करून अंगठे पैसे करायला तिकडे यावं लागतं, अनेकदा सर्व्हर डाऊन म्हणून परत जावं लागतं. तर हे सगळ्या जसं आपले पंतप्रधान यांनी नोटबंदी केली होती, तर मी शेतकऱ्यांना आवाहन म्हणजे विनंती केलेली की तुम्ही त्यातले जातपात धर्म सगळे बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक व्हा. आणि जोपर्यंत मिळत नाही, जोपर्यंत तुमची कर्जमुक्ती होत नाही, विम्याचे पैसे मिळत नाही, हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही, वाहून गेलेल्या शेतीसाठी माती मिळत नाही, बियाणं मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही भाजपच्या कुबड्या भाजप आणि त्यांच्या कुबड्यांना वोटबंदी म्हणजे मतबंदी करा, तर आणि तरच हे सरकार वटणीवर येईल. राधाकृष्णांच्या साखर कारखान्याला आतापर्यंत किती वेळा थकबाकी, थकहमी, कर्जमाफी, कर्जमुक्ती वगैरे काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला. उपसा जलसिंचन म्हणजे त्यांचे सुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत, त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काय अधिकारच नाही. तुम्ही गावात गेला, तिथल्या लोकांना असं म्हणत होता की हा लढ्यासाठी आता आणखी तीव्र होणार आहे, तुम्ही लढणार आहे आणि त्यावेळेला तुमची मला साथ हवी, तर ती साथ मतांच्या माध्यमातून की नाही. आता तर निवडणूक नाहीच आहे. तुमच्या लक्षात असेल की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणती निवडणूक नव्हती तरी कर्जमुक्ती केली होती, कोणती निवडणूक नव्हती तरी शिवभोजन योजना सुरू केली होती, आणखी आपत्तीमध्ये मदत सुद्धा केली होती. कोणत्याही निवडणुका नव्हत्या ना, मी कोणती समिती नेमली ना, कसला अभ्यास केला, पण एक माझी भावना किंवा माणुसकी म्हणून मी कर्जमुक्ती केली होती. आता सुद्धा जो लढा उभारायचा आहे तो ना, ह्याची सुद्धा आठवण करून देतो की काही वर्षांपूर्वी ह्या विमा आताची मला परिस्थिती कशी माहिती नाही, पण त्यावेळेला विमा कंपन्यांचे जे दलाल होते ते शेतकऱ्यांकडनं ते हप्ते म्हणजे त्याला हप्ता म्हणतात ते घ्यायचे. आता मध्ये सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना काढली केली, परत परिस्थिती काय मला कल्पना नाही, पण तेव्हा यांचे एजंट हे फिरायचे आणि नुकसान भरपाईच्या वेळेला गायब व्हायचे आणि शेतकरी ऑफिसमध्ये जायचे, कारण कोणत्या कंपनीचं कोणत्या शहरात ऑफिस आहे हे शेतकऱ्याला माहित नव्हतं. म्हणून आम्ही ती माहिती घेऊन त्या ऑफिसवरती शहरात मुंबई आणि पुण्यात मोर्चे काढले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांना त्यावेळेला योग्य ती नुकसान भरपाई मिळाली होती. तर हेही आंदोलन सुरू होईल. आम्हाला जे करण्यासारखं आहे ते आम्ही सगळं करू. नाही, आता म्हणून मी शिवसैनिक आणि केले की तुम्ही पहिला दगाबाज सरकारचा पंचनामा करा, म्हणजे कार्यालय ज्यांच्या हातामध्ये पंचनामे किंवा मदत वितरण करण्याचे अधिकार आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसा आणि त्यांना विचारा तुम्ही पंचनामे किती लोकांचे केले, अजून केले का नाहीत,
केलेत, आता केले तर काय म्हणून करणार, कसे करणार? कारण आता मी म्हटलं तसं शेतकरी पुन्हा कामाला लागलाय, तर पंचनामा कसा करणार तुम्ही? नुकसान भरपाई कशी मिळवून देणार? तर त्याचे पंचनामे म्हणजे त्याची यादी ही रोज आता त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या ऑफिसच्या कार्यालयाच्या दारावरती म्हणजे बोर्डावरती लावली पाहिजे की माझ्या अखत्यारीत एवढे शेतकरी येतात, त्यांचे एवढ्याचे मी पंचनामे केलेले आहेत, एवढ्यांना एवढं नुकसान भरपाई मिळणं हे क्रमप्राप्त आहे, एवढ्या जणांचा मी रिपोर्ट पाठवलेला आहे, एवढ्याने एवढी मदत केलेली आहे. हे आता पंचनामे हे जनता करेल. सगळा दौरा सुरू झाला की शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व्यथा मांडताय, असतानाच काही जिल्ह्यामध्ये मदत निधीचं वाटप सुरू झालं, याकडे चांगली गोष्ट आहे. पण ते जसं ठिबक सिंचन असतं तशी ठिबक मदत नकोय, आणि वाहून जाताना एकदम वाहून गेलेलं आहे. त्यामुळे मदत सुद्धा एक रकमी मिळाली पाहिजे. आणि ती मदत जसं मी ते आकडेवारी तुम्हाला पेपरमध्ये चाललेली आहे, प्रति गुंठा किती रुपये, म्हणजे आज त्याला दिवसाला 500 रुपये प्रतिदिन मिळतात, तर हे 150 रुपये, 20 रुपये, 250 रुपये पर गुंठा अशी मदत म्हणजे अगदी थट्टा आहे. असं काही ठिकाणी मदत पोहोचली नाही हे त्यांनी मान्य केलं, पण ते असं म्हणतात की टप्प्याटप्प्यात पोहोचली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या संवाद दौऱ्याला फारसा ठीक आहे ना, तुम्ही बघितलेलं आहे प्रतिसाद आहे की नाही. त्यांना मुख्यमंत्री कसं काय चाललंय, जे घर सोडून इतर राज्यात फिरतायत, दुःख काय कळणार आहे, शेतकऱ्यांचं दुःख काय कळणार? शेतकरी आज टाहो फोडतोय, त्या शेतकऱ्यांकडे बघायला यांना लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि इतर राज्यात फिरतायत. पहिलं महाराष्ट्र माझं घर आहे ही भावना त्यांच्या मनात नसेल तर ती सुद्धा थट्टा करणं याच्यासारखं मी काय म्हणेन दुर्दैवी प्रकार नाहीये. म्हणजे ही महाराष्ट्रातल्या स्वतः शेतकरी तुम्ही जिथे जातात त्याच्या आदल्या दिवशी काही जणांकडे म्हणजे शेतकऱ्यांना पैसे मिळतात, आनंदाची गोष्ट आहे. मी आदळ नाही आलो, माझा दौऱ्याचा उद्देशच हा आहे की मदत मिळालीच पाहिजे, मदत मिळालीच पाहिजे. जी कर्जमुक्ती म्हणतोय, 50,000 रुपये हेक्टरी म्हणतोय, ही तर मिळाली पाहिजे. पण तोपर्यंत आता तुम्ही होतात ना, तो एका गावाचा शेतकरी त्याच्या 40 जनावर दुभत्या म्हशी वाहून गेल्या, ते फोटो पण आहेत, पण त्याला अजून एक पैसा मिळालेला नाही. आता टप्प्याटप्प्याने म्हणजे 40 म्हशींचे टप्पे किती करणार तुम्ही?